नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत उगले. स्वागत आहे तुमचं आपल्या माहितीचा किडा या युट्यूब चॅनलवरती. लाडकी बहीण योजनेबद्दल एक सध्या सर्वत्र एकच चर्चा चालू आहे. सर्वात मोठी चर्चा चालू आहे की आपल्याला मार्च व एप्रिल महिन्याचे जे काही पैसे येतात, जो काही आपला 1,500 रुपयाचा म्हणजे एकूण 3,000 रुपये येतात, ते आपल्याला एकत्र मिळणार. हे सर्वत्र ठिकाणी चर्चा चालू आहे. सोशल मीडियावर, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप जे काही सोशल मीडियाचे ठिकाण आहेत, या सर्वत्र ठिकाणी ही चर्चा चालू आहे. तर सत्यता काय आहे? सत्यता मी तुम्हाला सांगणारच आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला जाणून घेऊया या 3,000 रुपयाची सत्यता काय आहे. सध्या तरी सर्वजण म्हणतात की 3,000 रुपये एकत्र येणार. जे काही आपले सोशल मीडियाचे ठिकाण आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक, जे काही टेलिग्राम ज्या माध्यमातून आपल्याला कळते, सर्व ठिकाणी हीच चर्चा चालू आहे. पण सध्या तरी राज्य सरकारने अशी कोणतीही ऑफिशियल GR, नोटिफिकेशन वगैरे काय अशी माहिती दिलेली नाही. तर सध्या तरी असं फिक्स सांगता येणार नाही की आपल्याला मार्च व एप्रिल महिन्याचे हप्ते एकत्र येऊ शकतात. पण कधी कधी असं होऊ शकते की मार्च महिन्याचा हप्ता डिले झालेला आहे, अजून सुद्धा आलेला नाही, तर आपल्याला मार्च व एप्रिलचा हप्ता एकत्र येऊ शकतो. परंतु हे खूप वेळा केसेसमध्ये होते. जास्त तर काही असं केसेसमध्ये होत नाही की आपल्याला एकत्र हप्ता मिळेल म्हणून. तर तोपर्यंत काय करायचं, तोपर्यंत तुमची KYC अपडेट ठेवा, तुमचं बँक अकाउंट चालू ठेवा व तुमचं जे काही ऍप्लिकेशनचं स्टेटस आहे ते एकदा चेक करून बघा. ते अप्रूव्ह आहे का, अप्रूव्ह नसेल, कोणता डॉक्युमेंट कमी असेल तर त्याची पूर्तता करा. व जसं काही सरकारकडून जो ऑफिशियल GR आहे किंवा कोणतीही अपडेट येईल ते मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती सांगणार असेल. तोपर्यंत तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व जे काही आपलं टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याच्या लिंक सुद्धा मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तिथून तुम्ही जॉईन करा, म्हणजे तुम्हाला सर्वात पहिले जे काही अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यात येईल. तर तुम्हाला लाडक्या बहिणींना व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व कमेंट करा. तर भेटूया असेच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.